सोलापुरातल्या बार्शी तालुक्यामध्ये मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीला संपवलं आणि मग स्वतः आत्महत्या केली। शेअर मार्केटमधील मोठ्या आर्थिक नुकसानामुळे कर्जाच्या विवंचनेत अडकलेल्या मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी पत्नी आणि 2 मुलांचं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। शेअर मार्केटमध्ये सातत्यानं नुकसान होत असल्यानं त्यांना 1,80,00,000 रुपये कर्ज झालं, तर या कर्जाच्या विवंचनेत त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली। हत्तीस गावातील या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला असून पोलिसांना घटनास्थळी 22 पाणी सुसाईड नोट सुद्धा मिळाली। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावलेलं आहे। त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे।